आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीमद ज्ञानेश्वरीच्या आत्मानुभूती आणि त्या प्राप्तीच्या माऊली प्रसाद प्रकटनाचं ग्रहण करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी दिनकर काकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रार्थनेने करावी. दिनकर काका. माझी माऊली. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माझी माऊली. आजच्या पाठामध्ये माधव काका आपल्याला नेमकं काय चिंतन करवितात ते ऐकण्याकरता आपण सर्व उत्सुक आहोत. आणि म्हणून मी माधव काकांना विनंती करतो की त्यांनी आजचा पाठ जो आहे तो सुरू करावा. माऊलींनी श्री ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेल्या साधना व सिद्धांताच्या अभ्यासासाठी आपण सर्व जिज्ञासू मुमुक्षु साधक येथे जमलो आहोत. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपणा सर्वांना साधना वर्गासाठी प्रेरणा देणाऱ्या प्रवृत्त करणाऱ्या माऊली चरणी सेवा देण्यास आता आपण प्रारंभ करूया. नेहमीप्रमाणे माऊलींचं स्मरण करण्यासाठी ग्रंथाच्या पृष्ठावर असलेल्या माऊलींच्या निर्गुण रूपाकडे, संजीवन समाधीकडे शांत मनाने डोळे भरून पाहूया. ते रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवून अलगद पापण्या मिटून आपण आता गुरुगीतेतील काही श्लोकांचं पठण करूया. त्या श्लोकातील प्रत्येक पदामध्ये असलेली भावना माऊली प्रती निष्ठा, प्रेम, भक्ती, आदर, आस्था या भावनेद्वारे मनामध्ये
आता आणूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। हळूहळू डोळे उघडून प्रवचन सेवेस सुरुवात करूया। विषय प्रवेशासाठी भगवद्गीतेचे व श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन मनात आणूया। सर्वांचा वृत्ती प्रवाह म्हणजे विचार प्रवाह व कर्म प्रवाह सुखी होण्यासाठी सुरू असतो, पण प्रत्यक्षात कधी कधी मिळणारे सुख आणि दोन सुखाच्या अनुभवामध्ये दीर्घकाल कर्मप्रवृत्त राहण्याद्वारे दुःखाचा कष्टाचा अनुभव असं सर्वसाधारण सर्वांचं जीवन साधकावस्थेत जिज्ञासू मुमुक्ष अवस्थेत असते। भगवद्गीतेचे व श्री ज्ञानेश्वरीचे व्यष्टी स्तरावरील प्रयोजन आहे सर्वांना सुखी करणे, कारण परत्वे नसलेला आनंद प्राप्त करून देणे, दुःखाची निवृत्ती करणे। त्यासोबतच हेही प्रयोजन असते की कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त करून देणे। त्यासोबतच जगत सत्यत्वाची प्रतीती संपवून जगत मिथ्यत्वाची प्रतीती अनासायास सुरू राहील अशी आत्मानुभूती प्राप्त करून देणे। आणि समष्टी स्तरावरील प्रयोजन आहे धर्म संस्थापना, अर्थात रामराज्याची स्थापना। माऊली श्री ज्ञानेश्वरीमध्ये एक पाऊल पुढे जाऊन प्रयोजन सांगतात, प्रत्येकास सात्विक कर्ता करून सात्विक धृती व सात्विक बुद्धीने संपन्न करून सात्विक कर्म एकमेकांच्या सुखासाठी करीत राहावयाचे आणि असे करीत जाऊन म्हणजे सात्विक कर्माचा वर्षाव मेघवृंदाच्या वृष्टीप्रमाणे करीत जाऊन अर्थात निष्कामतेने करीत जाऊन पसायदान प्रत्यक्षात अस्तित्वात आणावयाचे, अर्थात त्यासाठीच प्रयोजन आहे निश्चितच कर्मयोग। आणि सध्या आपण कर्मयोगावर चिंतन करीत आहोत। अध्याय 2 मध्ये सांख्ययोग अर्थात ज्ञान योग सुरुवातीस सांगितल्यानंतर श्लोक 39 पुढे कर्मयोग, पण तेथे तो बुद्धियोग या नावाने सांगितलेला आहे, कारण तो तेथे बुद्धीच्या अंगाने सांगितलेला आहे
आणि तेथे आपण समत्वरूप निष्काम कर्मयोग याचं चिंतन अभ्यास केला. आणि अध्याय 3 मध्ये कर्मयोग हा कर्माच्या अंगाने अर्थात कर्म कोणते करावे आणि ते कसे करावे आणि त्याद्वारे कर्माच्या निर्लिप्ततेस म्हणजे नैष्कर्म्य सिद्धीस कसे प्राप्त व्हावे हा अध्याय 3 चा विषय आहे. त्याद्वारे आपण पुष्कळसं चिंतन केलं आणि मागील अभ्यास वर्गामध्ये आपण अध्याय 17च्या अनुषंगाने कर्म कसे अर्पण करावे आपण हे तर पाहिलंच आहे की निष्काम कर्म करावयाचं आहे आणि निष्काम कर्म करण्यासाठी कर्म भगवंतास अर्पण करावयाचं आहे. आपण या आधीच्या प्रवचनामध्ये अध्याय 9 श्लोक 27 द्वारे आपण हे पाहिलं की प्रत्येक क्रिया ही भगवंतांना अर्पण करावयाची आहे. आपण हेही पाहिलं की दान म्हणजे स्वतःचं आहे ते देणे आणि अर्पण करणे म्हणजे भगवंतांचं आहे ते भगवंतांना देणे अर्पण करणे. अर्थात भक्तीच्या अंगाने पाहत असताना प्रत्येक व्यक्ती ही जनता जनार्दन आहे आणि स्वतःची सत्ता जेथपर्यंत पोहोचते तेथपर्यंतच्या सर्वांना सुखी करण्यासाठी जे जे शक्य असेल ते ते निष्कामतेने करणे हा भाग आपण पाहिला. आणि त्याच्याच पुढे जाऊन आपण अध्याय 17 मध्ये अर्पण करण्याची साधना जी सांगण्यात आलेली आहे आणि ती सांगण्यासाठी भगवंतांनी यज्ञ तप व दान ही उदाहरण म्हणून घेतली आहे. प्रत्येकास स्वतःचं कर्म हे सात्विक करावयाचं आहे आणि ते सात्विक कसं करावयाचं हे समजावून सांगण्यासाठी भगवंतांनी यज्ञ तप दान ही उदाहरण म्हणून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण यज्ञ त्याचे 3 प्रकार सात्विक राजसिक तामसिक यांना आपण विस्ताराने पाहिलं. तपामध्ये कायिक वाचिक मानसिक तप आणि ह्या तिन्ही तपाची एकत्रितपणे सात्विक राजसिक तामसिक अशी विभागणी आपण मागील प्रवचनात पाहिली. त्यामध्येही आपण विशेषत्वाने वाचिक तप पाहिलं आणि वाचिक तपातील अनुभव सुद्धा आपण शेअर केले एकमेकांना सांगितले आणि वाचिक तप नेमकं कसं करावं हे आपण विस्ताराने पाहिलं. मानस तप देखील पाहिलं पण ते कमी विस्ताराने पाहिलं. तर त्यामुळे मानस तपाचा राहिलेला विस्तार आता आपण सुरुवातीस करूया आणि मग त्यानंतर आपण पुढील भागाकडे वळूया. तर आता आपण मानसतप जे आहे तर ते मानसतप जे आहे तर ग्रंथ पृष्ठ 245 वर दुसऱ्या परिच्छेदात श्लोक 16च्या अर्थाद्वारे सांगण्यात आलेला आहे. तर श्लोक 16 आपण आधी पाहूया. श्लोक 16 आहे मनप्रसाद हा सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धी इति एतत् तप मानसम उच्यते. मानस तपाची व्याख्या भगवंताने अशी केलेली आहे. तर त्याचा अर्थ काय आहे? मनाची प्रसन्नता, सौम्यत्व म्हणजे सौम्यता, सौम्यभाव, मृदुता, आवेगरहितता, टोकाची भूमिका न घेणे, मौन, आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयम, स्वतःचे संयमन, मनाचा निग्रह, आत्मस्वरूपाजवळ नेणारा, वृत्ती प्रवाह क्षीण करणारा मनाचा निरोध, भाव संशुद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्ध स्थिती, अंतःकरणामधील भावनांची शुद्ध पवित्रता याला मानस तप म्हणतात. तर यातील मौन ही साधना जी आहे ती आपण एका अभ्यास वर्गामध्ये मौन, श्वासानुसंधान आणि उपवास या तिघांचा एकत्रितपणे साधना कशी करावी
साधनेची गुंफण कशी करावी हा भाग आपण विस्ताराने पाहिला. त्यानंतर आता आपणास पाहायचं आहे की मनाची प्रसन्नता व भाव संशुद्धी म्हणजे मानसत्व, पण ही कशी साधावयाची. तर त्यापैकी भाव संशुद्धी हा जो भाग आहे हा आपण पाहिलेला आहे. त्यातील थोडासा भाग आपण पाहूया. तो आहे पृष्ठ 135 वर. पृष्ठ 135 वर. तर तेथे शीर्षक आहे सत्व संशुद्धी, सत्वशुद्धी, बुद्धीची शुद्ध सत्वात्मक अवस्था आत्मानुभूती प्राप्त करून देते. तर त्या ठिकाणी माऊलीने सत्वशुद्धी हा शब्द वापरलेला आहे. अंतःकरणाची सत्वशुद्धी. भगवंतांचं पद आहे सत्व संशुद्धी. तर सत्व संशुद्धीची अवस्था अंतःकरणाची जेव्हा प्राप्त होते तेव्हा कशी असते ते माऊलीने ओवी 77 मध्ये सांगितलेलं आहे. ती ओवी अशी आहे. तैसी संकल्प विकल्पाची ओढी, सांडुनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी, बुद्धी उरे. तैसी संकल्प विकल्पाची ओढी म्हणजे संकल्प विकल्प जे आहेत मनामध्ये सतत सुरू असतात ते संपणे. सांडुनी रजतमाची कावडी कशी, तर रज व तम गुणाचा अवेर करून. भोगिता निज धर्माची आवडी म्हणजे स्वस्वरूपाची आवड. बुद्धी उरे बुद्धीमध्ये उरलेली असते. बुद्धी सूक्ष्म झालेली आहे. बुद्धीत क्षमता आहे, पण वृत्ती प्रवाह शांत झालेला असल्यामुळे बुद्धीकडे नेहमीचे चांगले वाईट इत्यादी ठरविण्याचे काम शिल्लक राहिलेले नाही. सत्व संशुद्धीच्या अवस्थेत कसं असतं, तो मनातील वृत्ती प्रवाह संपलेला असतो. त्यामुळे त्यातून चांगलं वाईट निवड करण्याची गरज उरलेली नसते, पण बुद्धीत क्षमता असते. अशा बुद्धीच्या ठिकाणी स्वतःचा निजधर्म भोगणे अर्थात स्वतःच्या शुद्ध स्वरूपावस्थेत राहणे एवढीच आवड उरते. तर ही अशी ही सत्व संशुद्धी आहे. आणि त्यासाठीच साधन भगवंताने काय सांगितलंय, परत आपण आता श्लोक 16 मध्ये आहोत, अध्याय 17च्या पृष्ठ 245 वर. त्यातली प्रमुख साधना काय आहे, मनाची प्रसन्नता. मन प्रसन्न ठेवावे हे सांगणं सोपं आहे, पण ते ठेवायचं कसं, त्यासाठीची साधना काय, म्हणजे मन प्रसन्न राहील. आपण पाहिलं की वृत्ती क्षीणता ध्यानाभ्यासाद्वारे येते, पण मनाची प्रसन्नता डोळे उघडे ठेवून जागृत अवस्थेत प्राप्त करावयाची आहे. आणि ती कशी प्राप्त करावयाची ते पातंजल सूत्रामध्ये समाधीपाद म्हणजे प्रथम पादामध्ये, तिथे 4 पाद आहेत, त्यापैकी प्रथम पादामध्ये सूत्र 33 मध्ये सांगितलेली आहे. तर तो जो भाग आहे तर तो आपण आता पाहणार आहोत. तो आहे खंड 2 मध्ये. खंड 2 मध्ये परिशिष्ट जी अखेरला आहेत त्यापैकी पृष्ठ क्रमांक 72 वर आहे. तर तो भाग जो आहे तर तो खंड 2 मध्ये पृष्ठ क्रमांक 72 वर आहे. तर तेथील शीर्षक आहे चित्त प्रसन्न ठेवण्याची साधना, म्हणजे मनाची प्रसन्नता कशी प्राप्त करावयाची ते सांगितलेलं आहे. तर सूत्र 33 आपण तेथील पाहूया. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्यापुण्य विषयाणाम भावनातश्चित्त प्रसादनम, भावनातश्चित्त प्रसादनम असं सूत्र आहे. अर्थात सुख दुःख पुण्य आणि अपुण्य म्हणजे पाप इत्यादी हे जे 4 विषय त्यांच्या विषयी क्रमाने मैत्री करुणा मुदिता म्हणजे हर्ष व उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष उदासीनता या 4 भावना केल्याने चित्त प्रसन्न होते. तर या सूत्रापासून सूत्र 38 पर्यंतचे उपाय ध्यानाभ्यास करताना चित्तात उदित झालेल्या वृत्तीतील
विक्षेप उपद्रव यांच्या निरसनार्थ तर उपयोगाचे आहेतच, तसेच हे उपाय जागृत अवस्थेत केल्याने वृत्ती प्रवाह क्षीण आवेगरहित राहतो, म्हणजे अंतःकरणाची सत्व संशुद्धी प्राप्त होते. प्रस्तुत सूत्र हे त्या दृष्टीने विशेष आहे. त्याशिवाय प्रस्तुत सूत्रातील उपायाने चित्त प्रसन्न राहते. तर चित्त प्रसन्न राहण्याची साधना या सूत्राद्वारे सांगितलेली आहे. चित्तातील मालिन्य अशुद्धता कमी होते. आपण नेहमी अध्यात्मामध्ये काय पाहतो की चित्त शुद्धी झाली की आत्मस्वरूप अनुभवास येते. तर हा महत्वाचा भाग आहे. तर चित्त प्रसन्नता कशी प्राप्त करावयाची, तर ह्या सूत्रातील साधनेद्वारे चित्तशुद्धी वेगाने होते. हा प्रस्तुत सूत्रासंबंधाने लेखकाचा स्वानुभव आहे. त्यामुळे या सूत्राचा विस्तार आता आपण पुढील प्रमाणे पाहत आहोत. तर आपण काय पाहिलं की सुखाच्या बाबतीमध्ये मैत्री, दुःखाच्या बाबतीमध्ये करुणा, पुण्याच्या बाबतीमध्ये मुदिता म्हणजे हर्ष, आणि अपुण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे पाप इत्यादीच्या बाबतीमध्ये उपेक्षा अर्थात दुर्लक्ष व उदासीनता जोपासावयाची आहे. तेथील शब्द काय आहेत, सूत्र रूपाने म्हणजे अतिसारांशाने सांगितलेलं असतं. सुख दुःख पुण्य आणि अपुण्य हे जे चार विषय, त्यांच्याविषयी क्रमाने मैत्री करुणा मुदिता व उपेक्षा या चार भावना केल्याने चित्त प्रसन्न होते. चित्त प्रसादनम ह्यासाठी तर विस्तार काय आहे, जेव्हा केव्हा आपणास सुख दिसतं त्यावेळेस मनामध्ये मैत्रीची भावना आणावयाची आहे. पण सर्वसामान्यतः जी भावना करणे आवश्यक आहे नेमकी त्या उलटची भावना सवयीमुळे अनावधानामुळे केली जात असते. आपण परिच्छेद 2 पाहत आहोत. उदाहरणार्थ इतरांचे सुख दिसल्यानंतर, म्हणजे कसं सुख म्हणजे कसं, सत्ता संपत्ती कीर्ती यश इत्यादी संबंधाने झालेल्या उत्कर्षाद्वारे सुख, तसेच उत्कर्षित झालेले कौटुंबिक सुख इतरांचं जेव्हा आपणास दिसतं, म्हणजे इतरांचं यश दिसतं, इतरांचं कौटुंबिक सुख दिसतं, असं जेव्हा केव्हा सुख दिसतं त्यावेळेस मैत्री ही भावना त्या संबंधाने विचार मनात न येता, मैत्री भावना ही यायला पाहिजे पण न येता द्वेष, निरुत्साह, दिसत असलेल्या सुखात न्यूनता, दांभिकता असल्याचे विचार भावना मनात येत असतात. जसे एखाद्याची आर्थिक उन्नती पाहिल्यानंतर त्या व्यक्तीची उद्योजकता, कार्यकौशल्य, कार्यरतता असे मैत्रीचे विचार मनात न येता त्या व्यक्तीने दुराचाराने गैरव्यवहाराने संपत्ती मिळविली असणार, अशा प्रकारचे विचार मनामध्ये येतात. तर नेमकं उलट होतं. काय लक्षात यायला पाहिजे, कशी भावना मनामध्ये यायला पाहिजे, सुख दिसल्यानंतर मैत्रीची भावना मनात यायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीची उद्योजकता, कार्यकौशल्य, कार्यरतता असे मैत्रीचे विचार मनामध्ये यावयास हवेत. म्हणजे आपण काय करणार, तसे विचार आले म्हणजे आपण त्याचं अनुकरण करणार, आणि अनुकरण केल्यामुळे काय होणार, आपणही सुखी होणार. पण जर का आपण द्वेष मनात आणला तर आपलं मन कलुषित होऊन जातं, आपला उत्कर्ष थांबतो. त्याचप्रमाणे करुणा, दुःख दिसलं सभोवताली त्यावेळेस मनामध्ये करुणा यावी. त्यामुळे त्या दुःखाचे निवारण करण्यासाठी उपाय सुचतो. मग प्राणी असेल, व्यक्ती असेल, निसर्गातील इवन वृक्ष जरी असला तरी तेथे तुम्हाला दुःख दिसलं तर मनामध्ये करुणा यावयास हवी. पण उलट विचार मनात येतात, जसे त्याचे प्रारब्ध वाईट आहे, त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला झाली इत्यादी. असा
उलट विचार मनात येतो. मनामध्ये जर का करुणा आली, समोर दुःख दिसलं, आपणा सर्वांना माहिती आहे की गाढव तडफडत असताना एकनाथ महाराजांनी कावडीतलं पाणी त्याला पाजवलं. म्हणजे मनामध्ये काय आली? पहिल्यांदा भावना करुणा आली. करुणा आल्यामुळे कार्य काय करायचं म्हणजे तेथील दुःख संपेल ही जबाबदारीची जाणीव मनात येते आणि त्या दृष्टीने उपाययोजना केली जाते, कर्तव्य कर्म केलं जातं. तर त्यामुळं ज्या वेळेस दुःख दिसतं त्यावेळेस मनामध्ये करुणा आणणं, त्यामुळे मन प्रसन्न राहतं, अश्रू येतील डोळ्यामध्ये, पण चित्त प्रसन्न होत चाललेलं आहे. चित्ताची प्रगती जी आहे प्रसन्नतेकडे सुरू राहण्याचे हे साधन सांगितलेलं आहे. तर त्यामुळे मनामध्ये करुणा आणावी. जेथे पुण्य दिसले, जसे निस्वार्थपणे कर्मयोगाचे आचरण करणारा दिसला, उदाहरणार्थ 2014 पासून केंद्र शासनातील नरेंद्र मोदी यांचे काम, सेवाभाव दिसला, आध्यात्मिक उन्नती दिसली, ती साधणारी साधू इच्छिणारी साधना दिसली, निष्काम यज्ञ भागवत इत्यादी उपासना दिसली की मनात मुदिता म्हणजे आवेगपूर्ण आनंद, सत्वोद्रेक, हर्ष अशी भावना त्या संबंधाने विचार मनात आला हवे. म्हणजे पुण्य जर का समोर दिसलं तर अशा प्रकारे मुदिता, हर्ष ह्या भावना मनात आणावेत. त्या उलट असलेले जसे संदेह, शंका असणारे, न्यूनता, दांभिकता शोधणारे विचार मनात येतात आणि त्यात स्वतःचा बुद्धिविलास असल्याचे जाणवत असते. समोर यज्ञकर्म सुरू आहे, मला चांगलं आठवतं, यज्ञ सुरू होता आणि एका व्यक्तीने काय म्हणावं, यज्ञामध्ये तूप घालून यज्ञात तुपाची नासाडी करतात. पहा केवढा बुद्धिविलास आहे. तर अशा प्रकारे नको ते विचार मनात येतात आणि त्यामुळं चित्ताची प्रसन्नता संपते. तर त्यामुळं पुण्याचं काम म्हणजे सेवाभाव आहे. आपण पुण्याची कामं कोणती कोणती पाहिली? निस्वार्थपणे कर्मयोगाचं आचरण, जसं सध्या आपले लाडके पंतप्रधान करीत आहेत, किंवा सेवाभाव दिसला जसा RSS मध्ये दिसतो त्या प्रकारचा सेवाभाव तुम्हाला दिसला, किंवा आध्यात्मिक उन्नती दिसली, ती साधणारी साधू इच्छिणारी साधना दिसली, निष्काम यज्ञ भागवत इत्यादी उपासना दिसली की मनामध्ये मुदिता, आवेगपूर्ण आनंद, सत्वोद्रेक, हर्ष या भावना आल्या पाहिजेत. त्यानंतर समोर पाप दिसलं, अपुण्य हा शब्द प्रयोग केलेला आहे, म्हणजे पाप इत्यादी जे पुण्य नाही असं समोर दिसलं की उपेक्षा ही भावना मनामध्ये आणावयाची आहे. त्यामुळे चित्ताची प्रसन्नता प्राप्त होते, टिकून राहते. अपुण्य म्हणजे पाप तसेच पुण्य सोडून इतर सर्व असे लक्षात घ्यावे. मनात अनिती, स्वार्थ, अनावश्यक असलेले विचार, क्रोध इत्यादी असुरी संपत्ती संबंधाने विचार आले असता उपेक्षा म्हणजे उदासीनता, साक्षीभाव, दुर्लक्ष ही भावना मनामध्ये आणावी. म्हणजे अपुण्य किंवा पाप समोर दिसलं तर त्यामध्ये गुंतून जाऊ नये. त्या पापाचं सुद्धा तुम्ही निवारण करू शकता, पण त्या पापामध्ये गुंतून राहणं अपेक्षित नाही. तर आमचे सद्गुरू ऋषी प्रभाकर सांगायचे की खाली मोठं पाप दिसलं तरी जणू काही आपण आकाशातून विमानातून खाली पाहत आहोत आणि ते खाली सुरू असलेलं तुम्हाला पाप दिसतंय, तर त्या बाबतीमध्ये कसं तुम्ही उपेक्षेने राहता, कसे तुम्ही साक्षीभावाने राहता, त्या पद्धतीने उपेक्षा ह्या ठिकाणी जी सांगितलेली उपेक्षा आहे तशी ती अपेक्षित आहे. एक तर त्याची निवृत्ती करण्यासाठी कार्यप्रवृत्त व्हा, नाही तर उपेक्षा जोपासा. मधल्यामध्ये कुढत बसू नका. कुढत बसणे म्हणजे मनाची प्रसन्नता घालवणे. तर अशा पद्धतीने ही साधना, चित्ताच्या प्रसन्नतेची साधना करावयाची आहे. तर त्यासाठीचा उपाय काय आहे? मनामध्ये जो विचार आलेला आहे त्याकडे साक्षीभावाने पाहून, जो नको असलेला विचार आहे त्याकडे साक्षीभावाने पाहून
जो विचार मनात आणावयास हवा तो जाणीवपूर्वक मनात आणावयाचा आहे. तर ह्याला प्रतिपक्ष भावन असं म्हणण्यात येतं. पातंजल योगशास्त्रामध्ये प्रतिपक्ष भावन म्हणजे जी भावना आहे त्याचा प्रतिपक्ष तो मनात आणावा. तर हे आपण ज्या ठिकाणी दिलेलं आहे ते पृष्ठ आहे खंड 1 मधील 649. खंड 1 मधील पृष्ठ 649. अध्याय 12 मधील ओवी 148 वर त्याचे विवेचन आहे. अध्याय 12 ओवी 148 वरचं विवेचन पाहूया. तर ओवी 148 आहे खंड 1 मध्ये अध्याय 12 ओवी 148. ती आहे तैसी आघवियाची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपणची जो. सर्व भूतमात्रा संबंधाने धारण करण्याबाबत पृथ्वीची, जिवंत ठेवण्याबाबत प्राणाची व तृष्णा शांत करण्याबाबतीत पाण्याची भेदभाव रहितता ज्या प्रमाणात असते त्या प्रमाणात म्हणजे त्या उच्चतम पातळीची आघव्या सर्व भूतमात्राविषयी मैत्रीचा उत्कर्ष होतो तेव्हा तो भक्त स्वतःच कृपेची जननी म्हणजे धात्री, उपादान कारण, कृपा असलेली मूर्ती, कृपारूपी अंकुर वाढवणारी जन्मभूमी झालेला असतो. इतकी उत्कर्षित झालेली मैत्री, करुणा, कृपा ज्या भक्ताच्या ठिकाणी असतो तो भक्त भगवंतास प्रिय असतो. तर चित्ताच्या प्रसन्नतेच्या साधण्याचं फल काय आहे, फलश्रुती काय आहे? तुम्ही भगवंतास प्रिय होता, तुम्ही भगवंतांना प्रेम करता, भगवंतावर प्रेम करता, ही साधना. आणि फलश्रुती भगवंत तुमच्यावर प्रेम करतात. तर असं लक्षात घेऊन ही मैत्रीची जी साधना आहे, ही मैत्रीची साधना जी 4 प्रकाराने सांगण्यात आलेली आहे आता आपण पाहिली. आणि नको ते विचार त्या संबंधाने जेव्हा मनात येतात त्यावेळेस पाहिजे ते विचार मनात आणण्यासाठी प्रतिपक्ष भावनम ही साधना करावयाची आहे, जी पुढील पृष्ठावर सांगण्यात आलेली आहे. पृष्ठ 649. पृष्ठ 649 वर मनामध्ये नको तो विचार, वाईट विचार आला की त्या विचाराच्या विरुद्धचा विचार म्हणजे सुविचार मनात आणावा. या साधनेस पातंजल योगसूत्रात प्रतिपक्ष भावनम ही संज्ञा आहे. मनात नको असलेला विचार आला की त्या अयोग्य अनुचित विचारात वाहवत न जाता शक्य तितक्या लवकर स्वतःला जाणवले पाहिजे की मनात अयोग्य विचार आलेला आहे. ध्यानाभ्यासात थोडी परिपक्वता आल्यानंतर अयोग्य विचार लवकर पकडला जातो. शरीरातील ऊर्जा संवेदना नकारात्मक झाली आहे, तामसी झाली आहे हे लवकर लक्षात येते. तसे लक्षात आले की अयोग्य नकारात्मक विचाराच्या विरोधात अपोजिट असलेला सकारात्मक असलेला विचार मनात आणावा, पॉझिटिव्ह विचार मनात आणावा. ध्यानाभ्यासाने जागृतीत सजगता वाढते व हे शक्य होते. म्हणजे आपण चुकीच्या विचारासोबत वाहवत जात नाही. उदाहरणार्थ जर मनात एखाद्या व्यक्ती संबंधाने राग, तिरस्कार, हिंसा या संबंधाने विचार आल्यास तसेच तर लगेच सजग होऊन मनात प्रेम आणावे. त्या व्यक्ती संबंधाने प्रेम आणणे शक्य होत नसल्यास दुसऱ्या एखाद्या चांगल्या व्यक्ती संबंधाने जसे आपले गुरु, एखादा आवडता संत, स्वतःची माता यांच्या संबंधाने प्रेमादरयुक्त भाव विचार मनात आणावा. आणि हा सुविचार, हा चांगला विचार मनामध्ये आणला की मनामध्ये आधी जो नको असलेला विचार होता तो आपोआप निघून जातो. त्यामुळे ही साधना निश्चितपणे करावी.
ही जागृतीत करावयाची साधना आहे. ध्यानाभ्यास आपण डोळे बंद करून पडतो, पण चित्ताची प्रसन्नता जोपासण्याची साधना ही जागृतीमध्ये आता आपण विस्ताराने पाहिल्याप्रमाणे नेहमीसाठी करावयाची आहे. ही अत्यंत उपयुक्त अशी साधना आहे. याचा प्रत्यक्ष लेखकाने अनुभव घेतलेला आहे. तर आपला जो मूळ विषय आहे म्हणजे अध्याय 17 मधील पृष्ठ 245 वर आपण आहोत. मनाची प्रसन्नता हा जो श्लोक 16 मध्ये भगवंतांनी सांगितलं, मानस तपाचा भाग असलेली मनाची प्रसन्नता आपण आता विस्ताराने पाहिली. तर मानस तप स्पष्ट करताना माऊली म्हणतात, तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेली या सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. मनातील सर्व विकल्प जो वृत्ती प्रवाहाद्वारे जाणवत असतो, ते विकल्पाचं जे जाळं आहे ते सांडूनी गेली या सकळे, संपूर्णपणे संपलेलं आहे. आणि मन राहे का केवळे स्वरूपे जे, आणि मन स्वरूपावस्थेमध्ये राहतं. ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज. मग काय होतं, ती अवस्था प्राप्त झाली की मन मनपणाही धरून येणे. मन हे मनपणाला म्हणजे शॅटरिंग ऑफ माइंड, सतत मनामध्ये विचार येत राहणे, हा जो मनपणा आहे, मनाचे मनपण आहे ते संपते. कसं संपते? शिवतले जैसे लवणे आपुले निज. पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्याचं जे घन स्वरूपात राहण्याचं जो त्याचा गुणधर्म आहे तो जसा नेहमीसाठी संपून जातो, त्याप्रमाणे मन चा जो गुणधर्म आहे मनपण म्हणजे सतत मनामध्ये विचार येत राहणे, हे मनपण संपते असं मानसतप माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे. आता त्यानंतर आपण काय पाहिलं पुढील पृष्ठावर, की यज्ञ, विविध प्रकारचे तप म्हणजे कायिक वाचिक मानसिक तप कसं सात्विक करावयाचं. ह्या कायिक वाचिक मानसिक तपास सात्विक म्हणजे कसं ते सांगितलेलं आहे. माऊली स्पष्ट करतात, हे 3 प्रकारचे तप पूर्ण श्रद्धेने, फलाशा टाकून, पूर्ण अंतःकरण शुद्धीने व आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते, तेव्हा त्या सात्विक तप म्हटले जाते. त्या सात्विक तपाची व्याख्या अत्यंत सुस्पष्टतेने माऊलीने केलेली आहे. ती आहे, हे 3 प्रकारचे तप पूर्ण श्रद्धेने, फलाशा टाकून, पूर्ण अंतःकरण शुद्धीने व आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते, तेव्हा त्या सात्विक तप म्हटले जाते. हे माऊलीने कुठे सांगितलंय? ओवी 240 व 241 मध्ये सांगितलेलं आहे. तर ओवी 240 व 241 मध्ये अध्याय 17च्या माऊलीने हे सांगितलेलं आहे. त्या ओवी अशा, तरी हेची तप त्रिविधा, जे दाविले तुझ प्रबुद्धा, तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ. ती कशी करावायची आहे? श्रद्धेने. कारण अध्यायच श्रद्धेवरचा आहे. अध्याय 17 पूर्ण श्रद्धा, तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ म्हणजे फळाचा त्याग करून, जे पुरतिया सत्वशुद्धी आचरी जे आस्तिक्य बुद्धी, ते तया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणीपे, असं माऊलीने स्पष्ट केलेलं आहे. तर आता आपण दान हा विषय पाहणार आहोत. भगवंतांनी यज्ञ, तप आणि दान या 3 क्रियाद्वारे आचरण करीत असलेलं कर्म कसं सात्विक करावं, त्यासाठी यज्ञ, तप आणि दान हे उदाहरण म्हणून पाहावयाचे आहे. तर आता त्यातला जो तिसरं उदाहरण आहे ते आहे दान, आणि त्याचं सात्विक, राजस आणि तामसिक असे 3 प्रकार आता आपण पाहणार आहोत. तर श्लोक 20 मध्ये सात्विक दान भगवंतांनी सांगितलेलं
आहे. श्लोक 20 मध्ये पहा, मी पदच्छेद वाचतो. दातव्यम इति यत् दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तत् दानम सात्विकम स्मृतम. अशा दानास सात्विक म्हटलं जातं. तर काय आहे अर्थ श्लोकाचा? दान देणे हे कर्तव्य आहे अशा भावनेने जे दान योग्य देश म्हणजे ठिकाण, काल म्हणजे तिथी व पात्र म्हणजे सत्पात्र आहे असे पाहून ज्याच्यापासून प्रत्युपकाराची म्हणजे दानाच्या बदल्यात काहीही मिळण्याची अपेक्षा शक्यता नाही अशाला दिले जाते, त्या दानाला सात्विक दान म्हणतात. तर म्हणजे दानाच्या बदल्यात कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. जसं मान सन्मान, कीर्ती किंवा स्वर्ग प्राप्ती, भविष्यात सुख प्राप्ती, असं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता जे दान दिलं जातं ते सात्विक दान होय. तर माऊली स्पष्ट करतात ओवी 266 मध्ये, तरी स्वधर्मा आतवते जे जे मिळेल आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. म्हणजे स्वधर्माचरणाने म्हणजे यज्ञरूप कर्माने, यज्ञाच्या रूपकाद्वारे कर्मयोग सांगितला जात आहे. आणि आपण त्या ठिकाणी यज्ञाची व्याख्या काय पाहिली? स्वधर्माचरण रूप कर्म म्हणजे यज्ञ. तर अशा स्वधर्माचरणाने जे जे आपणास मिळालेले असेल ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे. तरी स्वधर्म आतोते जे जे मिळेल आपण याते, आपणास जे जे मिळाले असेल स्वधर्माद्वारे ते ते दिजे बहुते सन्मान योगे. 270 मध्ये माऊली म्हणतात, सात्विक दान घडवून आणण्याकरिता देश, काल, पात्र व स्वधर्मार्जित द्रव्य अशा 4 योग्य गोष्टीचा संगम होतो. भगवंतांनी ह्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 4 योग्य गोष्टीचा संगम होतो तेव्हा त्यामुळे सत्वगुण उत्कर्षित झालेला असतो. म्हणजे या 4 गोष्टी जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेस सत्वगुण उत्कर्षित झालेला असतो. सर्व कर्मामध्ये सत्वगुण उत्कर्षित करावयाचा आहे. निष्काम. आता ओवी 277 मध्ये माऊली काय म्हणतात? तर ओवी 277 अशी आहे, तैसेनी निष्कामे जीवे भूम्याधिक अर्पावे किंबहुना हावे नेदावो उठो. किंबहुना हावे नेदावो उठो. हाव म्हणजे मला हे पाहिजे असे वाटणे, ही हाव म्हणजे मनामध्ये ते दान दिल्यानंतर काहीतरी आपल्या मनासारखं व्हावं असं वाटणे, ही हाव. हावे नेदावे उठो. हाव मनामध्ये येऊ देऊ नये. तर काय आहे ओवीचा अर्थ? निष्काम अंतःकरणाने जमीन वगैरे अर्पण करावी. माऊली दान द्यावी असे न म्हणता अर्पण करावी असे म्हणतात. आणि त्यावेळी फलेच्छेला दान दिल्याच्या निमित्ताने अंतःकरणात येणाऱ्या अपेक्षेला उद्भवू देऊ नये. ओवी 282 मध्ये माऊली म्हणतात, अशा रीतीने शब्दरहिततेने अर्पण केल्यावर मनामध्ये हाव येऊ देऊ नये, अपेक्षा येऊ देऊ नये. अपेक्षा कशी येते? विचाराद्वारे येते. तर अशा रीतीने शब्दरहिततेने अर्पण केल्यावर, विचार नाही आला म्हणजे काय? शब्दरहितता. अशा रीतीने शब्दरहिततेने अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवण चित्तात राहू देऊ नये. प्रत्युपकार आपल्यावर व्हावा, आपण केलेल्या उपकाराची परतफेड व्हावी, हे नेहमीसाठी मनामध्ये येऊ देऊ नये. पुढे ओवी 283 मध्ये माऊली काय म्हणतात? वरील सामग्री एकत्रित येण्याने जे निपजते ते सात्विक दान होय, असं ओवी 283 मध्ये माऊली सांगतात. ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीर राया ते सात्विक
दानवर्या सर्वाही जाण. तर मग मनामध्ये येऊ द्यायचं नाहीये आणि अर्पण करावयाचं आहे. तर त्यासाठीच आपण कोणत्या भूमिकेत राहावं ते श्रीमद भागवतामधील त्यासाठी पुढील प्रार्थना, त्यातील भूमिका दान देताना कर्मफलापासून स्वतःला दूर ठेवते. तर ती प्रार्थना अशी आहे, जे साक्षात सर्व कर्मास त्यातील फलासह व्यापून आहेत. भगवंत कसे आहेत? ते साक्षात सर्व कर्मास त्यातील फलासह व्यापून आहेत. अशा त्या अद्वितीय आणि शांत स्वरूप ब्रह्ममूर्ती भगवंतांना माझा नमस्कार असो. अशी भावना जर का त्यावेळेस आपण मनात आणली तर अर्पण करणे हे सर्वार्थाने शक्य होते. भगवंत कर्मास आणि त्यातील फलास दोघांसही अर्पण आहेत आणि असे ते दान आपण देत आहोत. परंतु जे दान क्लेशपूर्वक म्हणजे प्रत्युपकाराकरिता दानाच्या बदल्यात काही मिळावे म्हणून किंवा फलाच्या उद्देशाने दिले जाते ते राजस दान म्हटले आहे, असे भगवंतांनी श्लोक 21 मध्ये स्पष्ट केले आहे. काय आहे श्लोक 21? यत्तु प्रत्युपकारार्थम फलम उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तत दानम राजसम स्मृतम. तर अशी ही राजसिक दानाची व्याख्या भगवंतांनी केली आहे. काय आहे? परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराकरिता म्हणजे दानाच्या बदल्यात काहीतरी मिळावं या उद्देशाने केले जाते ते राजस दान होय. धन देणारा पुन्हा आपल्या उपयोगी पडावा असं माऊली ओवी 288 मध्ये स्पष्ट करतात. पारलौकिक फळाची इच्छा करतो ते राजस दान होय. ह्या ठिकाणी तरी काही मिळावं नाही तर स्वर्ग इत्यादी प्राप्ती व्हावी. पारलौकिक म्हणजे स्वर्ग प्राप्त व्हावा, वैकुंठ प्राप्त व्हावं अशी काहीतरी प्राप्तीची इच्छा. क्लेशपूर्वक म्हणजे जेवढे दिले तेवढे माझे कमी झाले, जास्त तर दिले नाही ना असे वाटत राहणे. जे दान अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, कुपात्राला, अयोग्य व्यक्तीला दिले जाते, कदाचित सत्पात्राला दिले तरी जे दान सत्कार न करिता अवहेलनापूर्वक अवज्ञेसह दिले जाते ते तामस दान म्हटले आहे, असं भगवंतांनी श्लोक 22 मध्ये स्पष्ट केलं आहे. काय आहे श्लोक 22? अदेश काले यद्दानम अपात्रेभ्य च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत् तामसम उदारतम. या ठिकाणी सुद्धा भगवंतांनी दान हा शब्द योजलेलाच नाही, तत् तामसम उदारतम यास तामस म्हटले जाते. म्हणजे कसं? क्लेशपूर्वक. काय क्लेश आहे? जेवढे दिले तेवढे माझे कमी झाले, जास्त तर दिले नाही ना असे वाटत राहते. जे दान अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, कुपात्राला, अयोग्य व्यक्तीला दिले जाते. म्हणजे कसं? आपण एखाद्या दारू पिणाऱ्याला काही पैसे दिले, तो दारू पिऊन घरी जाऊन बायकोला मारतो. मग आता हे झालं तामस दान. त्याच्यानंतर जे दान स्तुती करणारे भाट, जादूगार, कोलाटी, गारुडी, वेश्या, जुगारी अशांना भुलल्या जाऊन दिले जाते ते सर्व तामस दान होय, असं माऊलीने ओवी 296 मध्ये सांगितलंय. जे सत्पात्राच्या हातावर अल्पदान देऊन ते देताना अरे तुरे म्हणून दिले जाते ते तामस दान होय. म्हणजे कोणीतरी तुम्हाला समजा भिकारी मागत आहे आणि तो तुमच्या मागे लागलाय, आता त्याला द्यायचं म्हणून त्याला झिडकारून त्याच्यात हातावर एखादं नाणं टाकलं तर ते काय झालं? तामस दान झालं. दानाच्या बाबतीमध्ये म्हणजे सात्विक दानाच्या बाबतीमध्ये सद्गुरू आमचे ऋषी प्रभाकर काय म्हणाले ते मला चांगलं आठवतं. तुम्हाला ज्या वेळेस दान द्यावंसं वाटतं तर तुमच्या मनामध्ये संकल्प स्फुरतो. समजा तुमच्या मनामध्ये संकल्प स्फुरला की ह्या ठिकाणी 5,000 रुपयाचं दान देणं योग्य आहे. त्यानंतर 1 मिनिटामध्ये तो आकडा 2,500 होतो आणि अजून थोडा विचार केला
मग सध्या 1000 देऊया, मग बघू ते काय करतात, मग पुढचं देऊ. तर त्यामुळे ते म्हणायचे की तुम्हाला जो पहिला संकल्प स्फुरला तो खरा संकल्प, त्यानंतर त्याची जी व्याप्ती कमी होत जाते त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपला संकल्प आपण आता पाहिल्याप्रमाणे निष्कामतेने प्रत्युपकाराची त्यामागे कोणतीही भावना न ठेवता ते दान कार्यान्वित करायचं. आणि माऊलीने काय म्हटलेलं आहे, देश म्हणजे ठिकाण, म्हणजे तीर्थाचं ठिकाण असेल किंवा चांगलं ठिकाण असेल, काल म्हणजे तिथी, पात्र म्हणजे सत्पात्र आहे असे पाहून ज्याच्यापासून प्रत्युपकाराची आपण अपेक्षा करीत नाही, तर त्यावेळेस काय होतो, सत्वोद्रेक होतो. अशी त्याच्या मागची फलप्राप्ती ही माऊलीने सांगितलेली आहे. तर आता आपण मुळात काय पाहिलं की यज्ञ तप व दान याद्वारे संसार पाशापासून सोडविणारे सात्विक कर्म सांगितले आहे, म्हणजे उदाहरणादाखल सांगितले आहे. त्या विरुद्ध असलेले राजसिक व तामसिक कर्म यज्ञ तप दान या उदाहरणाने सांगण्याचा उद्देश सत्वगुणाच्या आड जो रजोगुणाचा व तमोगुणाचा पडदा आहे तो पूर्णपणे कळावा आणि दूर व्हावा हा आहे. यज्ञ तप आणि दान केव्हा तामसिक असतं आणि राजसिक असतं हे सांगण्याचा उद्देश काय आहे की सत्वगुणाच्या आड येणारा जो पडदा आहे तमोगुणाचा आणि रजोगुणाचा तो दूर व्हावा. श्रद्धेसह केलेल्या यज्ञ तप व दान यांच्या उदाहरणाद्वारे सर्व क्रिया जातीमधील, हा शब्द फार महत्वाचा आहे, सर्व क्रिया जातीमधील म्हणजे हे तीनच नाही तर सर्व क्रिया जातीमधील सर्व प्रकारच्या कर्मामधील सत्वगुण स्पष्टपणे कळावा हा आहे. तर हे सांगितले कुठं माऊलींनी, ओवी 310, 312 व 314, म्हणजे हे उदाहरण आहेत. यज्ञ तप व दान हे उदाहरण आहेत, हे माऊलींनी ओवी 310, 312 आणि 314 मध्ये सांगितलेलं आहे. 310 जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरिका वेखासी सदेख एर बोलावी, म्हणजे सात्विक कर्म कळावं ही त्यामागची भूमिका आहे. त्यानंतर तैसे शुद्ध सत्वाड आहे राजतमाचे कवाड ते भेदणे याते कीड म्हणावे का, आम्ही श्रद्धादी दानात जे समस्त ही क्रिया जात, हा पहा शब्द प्रयोग आहे माऊलींचा, आम्ही श्रद्धादी दानात जे समस्त ही क्रिया जात सांगितले का व्याप्त तिही गुणे, 3 गुणांनी ते व्याप्त कसं असतं, संपूर्ण क्रिया जात ही 3 गुणांनी कशी असते, व्यापून असते. तेथ भरवसेनी तिन्ही न सांगोची ऐसे मानी परी सत्व दाबावया दोन्ही बोलिलो बरे एरे, परी भरवसेनी तिन्ही न सांगोची ऐसे मानी परी सत्व दाबावया दोन्ही बोलिलो एरे, म्हणजे राजसिक आणि तामसिक हे दोन का सांगितलं तर सात्विक क्रियाजात समजावी म्हणून, असं माऊलींनी या 3 ओव्याद्वारे अत्यंत सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं फक्त हे यज्ञ दान आणि तपाला लागू आहे असं नाही, तर ह्याद्वारे संपूर्ण क्रियाजात तुम्ही जे सध्या व्यवहारातील जे सर्व कर्म करीत आहात ते सात्विक कसं करावं हे ह्याद्वारे आपण आता अभ्यासलं आहे, समजून घेतलेलं आहे. रज तमाचा त्याग करून शुद्ध सत्व गुणानेच यज्ञादी सर्व क्रिया कर, म्हणजे आपले स्वरूप तळहातावर घेतलेल्या पदार्थासारखे अनुभवास येईल, असं माऊलीने पुढे ओवी 317 व 318 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. काय आहेत त्या ओव्या, एवं दावावया सत्व तुझ निरूपिले तमरज ते सांडुनी सत्वे काज साधी आपुले, आणि 18 मध्ये काय म्हणतात माऊली, सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे, सकळे यज्ञ इत्यादी सकळ पावसी ते करतळे आपुले निज, म्हणजे स्वतःचं स्वरूप तुला तळहातावरील रत्नासारखं प्रत्ययास येईल. त्यानंतर पुढे माऊली 320, 321 मध्ये काय म्हणतात,
मोक्ष प्राप्त करून देण्याच्या बाबतीत सत्वगुणात चांगली शक्ती आहे. तथापि त्यास ओम तत्सत या ब्रह्मनामाचे साह्य जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या सात्विक कर्माचा मोक्षाच्या गावात प्रवेश होतो. सात्विक कर्म मोक्ष प्रत्यक्ष प्राप्त करून देते, असं माऊलीने ओवी 320 आणि 321 मध्ये सांगितलेलं आहे. हे खीर आवडत विखी शक्ती सत्वी आथी निखी परी मोक्षेशी एकी मिसळणे जे ते एक आनची आहे तयाचा सावावो जेल आहे ते मोक्षाचाही होय गावी सरते. तर मोक्षाच्या गावामध्ये प्रवेश होतो असं सात्विक कर्म मोक्ष प्राप्त करून देते. कसं तर ओम तत्सत या मंत्राच्या वापराद्वारे कर्म अर्पण करण्याचा विधी व त्याद्वारे होणारी मोक्ष प्राप्ती आता आपण पुढे पाहणार आहोत. तर आता आपण इथे 5 मिनिटाचा विश्रांती घेऊया आणि 5 मिनिटानंतर आपण पुढील हा जो प्रमुख भाग आहे ओम तत्सत त्यापैकी ओंकार साधना आपण घेऊ. ती घेण्यापूर्वी आपण ओंकाराचं महत्व आणि साधना समजावून घेऊ आणि मग ओंकार ही साधना घेऊ आणि मग ओंकारच्या वापराद्वारे ओम तत्सत या मंत्राच्या वापराद्वारे कर्म अर्पण करण्याचा विधी आपण समजावून घेऊ, अभ्यासू. माझी माऊली माझी माऊली. तर आपण ओम तत्सत या मंत्राच्या वापराद्वारे कर्म अर्पण करण्याचा विधी जो मोक्षाप्रत नेतो आणि जो अध्याय 17 मध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे तो आता आपण पाहणार आहोत. पण त्यासाठी ओम ही साधना करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही साधना जी आहे तर ती अध्याय 6 मध्ये ओवी 315 द्वारे सांगण्यात आलेली आहे. तर आता आपण खंड 1 मधील पृष्ठ 509 वर आहे. ओवी 303 आणि 304 अशी आहे. ते ओंकाराचे पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची पाऊटी मागा घाली पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी. परत वाचतो मी या 2 ओव्या. ते ओंकाराची पाठी म्हणजे ओंकाराच्या पाठोपाठ ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची पाऊटी मागा घाली. पश्यंतीच्याही मागे पश्यंती वाणीला सुद्धा ती मागे घालते. पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी. तर 4 वाणी वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा या 4 वाणीचं वैखरी मध्यमा पश्यंती परा या 4 वाणींचं स्पष्ट वर्णन या परिच्छेदात दिलेलं आहे. वैखरी म्हणजे इतरांना ऐकू जाणारी वाणी. जसं आता माझं बोलणं आपण ऐकत आहात म्हणजे मी वैखरी वाणीचा उपयोग करीत आहे. मनात पण कमी वेगाने वाचतानाची ज्यावेळी ओठा आड घसा व जिभेची हालचाल सुरू असते अशी वाणी म्हणजे मध्यमा. म्हणजे इतरांना तर ऐकू येत नाहीये पण तुम्ही मनातल्या मनात वाचत आहात. पण ते वाचत असताना आतल्या आत घशामध्ये तुमची हालचाल होत आहे. तर ती जी वाणी आहे ती वाणी म्हणजे मध्यमा. घशाची व जिभेची हालचाल संभवत नाही इतक्या जास्त वेगाने वाचतानाची पाहणे हेच वाचणे अशी वाणी म्हणजे पश्यंती. पश्यंतीमध्ये काय आहे? पाहणे. म्हणजे पाहणे हेच वाचणे अशी जेव्हा वाचण्याचा वेग असतो
त्यावेळेस काय समजायचं आपण की ती पश्यंती वाणी आहे. आपण काय होतं की आपण पाहण्यापेक्षा त्या शब्दाकडेच आपण जास्त असतो. शब्द आणि स्फोट रूपाने त्या शब्दाचा मनामध्ये होणारा अर्थ समजणे, अशा पद्धतीनेच आपण वाटचाल करीत असतो. समोर हे वाचतानाच आपण बघितलं पश्यंती वाणी म्हणजे इतक्या वेगाने वाचायचं की मनामध्ये घशामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल होणार नाही आणि पाहणे हेच वाचणे आहे. त्याच पद्धतीने समोरचं दृश्य पाहताना सुद्धा कसं होतं माहितीये का, समोर दृश्य पाहिलं की हे दुकान आहे, हा मॉल आहे, हा रस्ता आहे, ती गाडी वेगाने आली, असे शब्द मनात येतात आणि त्याद्वारे आपल्याला अर्थ कळतो. त्या शब्दांची काही गरज आहे का? तो मॉल आहे किंवा तुम्ही खेड्यात आहात तर हे समोरचं झाड आहे, हे शब्द मनात येण्याची काय गरज आहे? झाड दिसलं की झाड आहे. मग हे झाड चिंचेचे आहे, हे झाड डेरेदार आहे, आणि मग हे झाड कुणाचे आहे. आता कुणाचे आहे म्हणल्याच्या नंतर तर मनातल्या शब्द प्रवाहाला आता थांबवण्याची गरजच नाही, इतकं ते वाढत जातं. तर त्यामुळे समोरचं दृश्य पाहताना सुद्धा ते दृश्य असं पाहायचं की दृश्य तर समजलं पाहिजे, पण ते दृश्य समजण्यासाठी वाणीची आवश्यकता संपली पाहिजे. म्हणजे मग काय होतं, त्यालाही वाणीच म्हणतो आपण, पण ती झाली पश्यंती वाणी. आणि परावाणी म्हणजे काय, ह्या पश्यंतीच्याही एक पाऊल पुढे असलेली, पश्यंतीची पावटी मागा घाली. तर काय होतं मग ती वाणीची कशी आपण ओंकार संपल्यानंतर जो विरत जाणारा नाद असतो, ओंकाराची पाठी, ओंकार संपल्यानंतर जो विरत जाणारा नाद असतो ती परावाणी, जी पश्यंतीच्याही मागची आहे. माऊली म्हणतात, खळखळाट न करता सहजतेने समुद्रात विरून जाण्यासाठी नदी जशी समुद्रात प्रवेश करते त्याप्रमाणे ओंकाराच्या अखेरीस असलेली म्हणजे अ उ नंतर असलेली म ही अर्धमात्रा, अर्धवेरी माऊलींचा शब्द आहे, म ही अर्धमात्रा सहस्रार चक्राच्या खाली, ब्रह्मरंगराच्या खाली व टाळूच्या वर असलेल्या मस्तकातील आकाशात प्रवेश करते, आकाशाच्या अंतरी. तर अशी ही ओंकाराची व्याप्ती सांगितलेली आहे. तर अ आणि उ आणि त्या पाठोपाठचा जो म आहे तर तो ती विरत जाणारी अर्धमात्रा, कुठे विरत जाते ती ब्रह्मरंगराच्या खाली आणि टाळू जी आहे आपली, जिथं आपली जीभ लावतो त्याच्यावर, म्हणजे थोडक्यात काय, मस्तकामध्ये, मस्तकामध्ये ती अर्धमात्रा म्हणजे त्या मात्रेचा नाद विरत जातो, असा हा ओम. तर ह्या ओमचं महत्व आधी आपण एकदा समजून घेऊया. तर ओमचं महत्व पुष्कळ ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर हे महत्व इथून आपण असं आहे ते, आता पहा, आपण कुठलाही शांती पाठ आहे म्हणजे उपनिषदाच्या सुरुवातीला असतो, अखेरला असतो, तर त्याची सुरुवात ओमने होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि अखेर जो आहे ते शांती 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 असं त्या मंत्राचं स्वरूप असतं, म्हणून आपण त्याला शांती पाठ म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने ओंकाराचं तर महत्व सर्वांना माहिती आहेच. आता त्याच्याबद्दलचे काही शब्द प्रमाण पाहूया. तैत्तरीय उपनिषदामध्ये ओंकाराची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे. ओम इति ब्रह्म, ओम इति इदम सर्वम, ओम इति ब्रह्म, ओम इति इदम सर्वम. अर्थ, ओम हेच ब्रह्म आहे, ओम हे सर्व काही आहे. तैत्तरीय उपनिषद 1.8.1. आता आपण जे उपनिषदातले जे काही वाचू श्लोकाचे क्रमांक ते 1.8.1 म्हणजे जसं श्रीमद भागवतामध्ये असतं ना, पहिला क्रमांक स्कंदाचा, दुसरा अध्यायाचा आणि तिसरा श्लोकाचा. पण इथं ह्या ठिकाणी वेगवेगळ्या उपनिषदामध्ये कुठं प्रकरण म्हटलेलं आहे, कुठं अध्याय म्हटलेलं आहे, कुठं वल्ली म्हटलेलं आहे, असं वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत. पण असे 3 स्तरावरील 3 क्रमांक बहुतेक उपनिषदामध्ये आहेत. फक्त काही मोजक्या उपनिषदात फक्त 2 क्रमांक आहेत, पण 3 क्रमांकात आहे. आता तैत्तरीय उपनिषद 1.8.1 मध्ये
काय म्हटलंय? ओमिति ब्रह्म ओमिति इदम सर्वम. अजून छांदोग्य उपनिषदात 2:23-3 मध्ये म्हटलंय ओंकार एवेदम सर्वम, म्हणजे हे सर्व ओंकारच आहे. मैत्रोपनिषद 6:3 मध्ये, इथे दोनच अंक आहेत 6:3 मध्ये, म्हणजे 6वा अध्याय 3रा श्लोक. मैत्रोपनिषद मध्ये म्हटलेलं आहे ओमित्यात्मानम युंजित, म्हणजे ओंकाराने आत्म्याशी युक्त व्हावे, ओंकाराने आत्म्याचे ध्यान करावे. त्यानंतर पहा ओमित्येव ध्यायथ असं मुंडक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे 2:2-6 मध्ये, अर्थात ओंकाराने हृदयस्थ आत्म्याचे ध्यान करा. त्यानंतर मुंडकोपनिषदामध्ये साधनेच्या अंगाने ओंकाराचा उपयोग पुढील प्रमाणे सांगितलेला आहे. ओंकार हेच धनुष्य, स्वतःचा जीव हाच बाण, ब्रह्म हे त्याचे लक्ष असे समजून अत्यंत सावध मनाने त्याचा वेध करावा. बाण जसा लक्षामध्ये घुसतो तसे ओमच्या साह्याने ब्रह्माशी आत्म्याशी एकरूप व्हावे. धनुष्यापासून सुटताच ओमचा उच्चार संपताच आत्म्याशी एकरूप व्हावे असं मुंडक उपनिषद 2:2-4 मध्ये सांगितलेलं आहे. पातंजल सूत्रामध्ये ओंकार साधना पुढील प्रमाणे सांगितले आहे. आत्म्याचा वाचक प्रणव म्हणजे ओंकार आहे. ओंकाराचा वाच्य जो आत्मा माझ्या हृदयात वास करीत आहे तो व मी एकरूप अभिन्न आहे अशी भावना ठेवावी. तर असं विविध ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता आपण तैत्तिरीय उपनिषदामध्ये काय सांगितलेले ते पाहूया. आत्मा वाणीस अप्राप्य असल्याचे तैत्तिरीय उपनिषदाच्या प्रकरण 2 ब्रह्मानंद वल्ली मध्ये 2 श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. यतो वाचे निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, यतो वाचे निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. अर्थ, वाणी आणि मन सुद्धा आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना ते अप्राप्य आहे म्हणून ते परत येतात. पुढे अनुभव सांगितला आहे. आनंदम ब्रह्मणो विद्वान न विभेती कदाचन, आनंदम ब्रह्मणो विद्वान न विभेती कदाचन. त्या आत्म्याच्या आनंदाचा अनुभव घेणाऱ्या पुरुषाला पुनर्जन्मासह कसलेही भय उरत नाही. आनंदम ब्रह्मणो विद्वान हे तैत्तिरीय उपनिषदातील महावाक्य आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये सुरुवातीस म्हणजे अध्याय 1 खंड 1 ते 12 मध्ये इथले जे 3 अंक आहेत त्यातला प्रथम अंक अध्याय दर्शविणारा, द्वितीय अंक खंड दर्शविणारा आणि तृतीय अंक हा अर्थात श्लोक दर्शविणारा आहे. तिथे म्हटलेलं आहे ओंकाराची उपासना कशी करावी ते विस्ताराने उपदेशिले आहे. त्यातील अतिनिवडक श्लोकांचा अर्थ पुढील प्रमाणे. ओम या अक्षराची म्हणजे उद्गीताची उपासना करावी. छांदोग्य उपनिषदात ओंकाराला उद्गीत म्हटलेलं आहे. प्राणीमात्राचा रस सार, आता ओंकाराचं महत्व सांगितलेलं आहे. तर एकाचा सार पुढचं, त्याचं सार अजून पुढचं, असं करत करत सांगितलेलं आहे. प्राणीमात्राचा रस म्हणजे सार पृथ्वी, प्राणीमात्राचा रस पृथ्वी, पृथ्वीचा रस पाणी, पाण्याचा रस वनस्पती, वनस्पतीचा रस पुरुष, पुरुषाचा रस वाणी, वाणीचा रस ऋग्वेद, ऋग्वेदाचा रस साम व सामाचा रस उद्गीत होय. असे 8, एकाचा रस दुसरा, असं म्हणजे असं करत करत सगळ्यात अखेरचा रस कोणता तर उद्गीत म्हणजे ओंकार, असं 1-1-2 मध्ये सांगितलंय. अशा रीतीने उद्गीत रूपी ओंकार हा सर्व रसामध्ये अत्यंत श्रेष्ठ असा 8वा रस आहे, असं 1-1-3 मध्ये सांगितलेलं आहे. वरील 8पैकी शेवटच्या 4 विचार करता उद्गीताच्या म्हणजे ओंकाराच्या उच्चारामध्ये वाणी ही रुक व प्राण हा साम आहे. ओंकाराच्या लयबद्ध व सुरेल उच्चारामध्ये वाणी व प्राण हे जोडपे एकत्र येते, असं छांदोग्य उपनिषद 1-4 ते 6 मध्ये सांगितलंय. वैखरी वाणीद्वारे उच्चार व त्यासोबत संवेदनेद्वारे प्राण यांना जाणून एकाग्र चित्ताने जो शाश्वत ओंकाराची उपासना करतो त्याचे आत्मानुभूतीसह सर्व मनोरथ पूर्ण होतात. छांदोग्य 1-1-7.
सामवेद हे उत, आता उद्गीताची व्याख्या सांगितली इथे. सामवेद हे उत, यजुर्वेद हे गी व ऋग्वेद हे थ असे जाणून उद्गीताची म्हणजे ओंकाराची उपासना करावी. ओंकाराचा अतिशय आदराने उच्चार करावा, गायन करावे असे छांदोग्य 137, 144 व 154 मध्ये सांगितलेलं आहे. कोणत्याही शब्दाचा उच्चार वैखरी वाणीने करताना श्वास सोडला जात असतो. आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस श्वास बाहेर जात असतो. त्यामुळे गायन करताना सुद्धा श्वास घेतला जातो आणि त्यांना सवय असल्यामुळे एका श्वासामध्ये ते बरीच मोठी ताण घेतात आणि मग पुन्हा श्वास घेतात आणि पुन्हा दुसरी ताण घेतात. म्हणजे काय होतं, प्राण ज्यावेळेस बाहेर जात असतो त्यावेळेस वैखरीने ऐकू येत असतं, वैखरी वाणी उपयोगात आणलेली असते. कोणत्याही शब्दाचा उच्चार वैखरी वाणीने करताना श्वास सोडला जात असतो आणि त्यासोबत प्राणाचा म्हणजे नाकावाटे बाहेर पडणाऱ्या श्वासाचा प्रवाह जाणवत असतो. म्हणून प्राणास स्वर म्हणतात. सूर्य समान असलेला प्राण व स्वर याद्वारे उद्गीताची म्हणजे ओंकाराची उपासना सोडत असलेल्या श्वासासोबत म्हणजे प्राणासोबत पुढील प्रमाणे करावी. हे सर्व छांदोग्यामध्ये सांगितले बरं का. ओंकाराची साधना लयबद्ध व सुरेल अशा वैखरी वाणीने करताना प्राणाचा अर्थात खालून वर जाणाऱ्या संवेदनेचा प्रवाह अनुभवावा. श्वास हळुवारपणे सोडत असताना ओमचे उच्चारण संपल्यानंतर हळुवारपणे श्वास सोडत असताना थोड्या वेळासाठी उर्वरित श्वास हळूहळू सोडत असताना ओम मधील विरत जाणाऱ्या म मधील नादाचा अनुभव प्राणाच्या संवेदनेसोबत म्हणजे घशापासून वरच्या भागातील मस्तकातील संवेदनेद्वारे अनुभवावा. हा महत्वाचा साधनेमधील महत्वाचा भाग आहे. अशा रीतीने ओंकार साधनेमधील स्वर व प्राण यांचा अनुभव घ्यावा. स्वर हा वैखरीने, प्राण हा संवेदनेद्वारे. हा झाला स्वर व प्राण आधारित ओंकार साधनेचा भाग, असं छांदोग्य 132 मध्ये सांगितलंय. ओंकार साधनेचा उर्वरित भाग अर्थात पुढे 133 ते 136 मध्ये सांगितलेली व्यानरूप ओंकार साधनेच्या दृष्टीने स्पष्टीकरणासह पुढील प्रमाणे. प्राणास उपाधी भेदाने प्राण, अपान, व्यान, उदान समान म्हटले जाते. श्वास सोडताना प्राणाचा, श्वास घेताना अपानाचा व प्राण अपानाच्या संधीत व्यानाचा अनुभव येतो. प्राण, अपान, व्यान हे पुढे अध्याय 18 मध्ये विस्ताराने आलेले आहेत. श्वास सोडणे संपल्यानंतर दुसरा श्वास घेणे सुरू करण्यापूर्वी काही वेळासाठी म्हणजे सुखकर अवधीसाठी, कष्टप्रद नको, सुखकर अवधीसाठी शून्यकाच्या कालावधीत मस्तकातील संवेदना अर्थात व्यानाची संवेदना अनुभवावी. म्हणजे म चा नाद संपलेला आहे आणि नाद संपल्यानंतर थोड्या कालावधीसाठी मस्तकातील संवेदना म्हणजे व्यानाची संवेदना अनुभवायची आहे. एकतर विरत जाणारा नाद अनुभवायचा आहे आणि विरत जाणारा नाद संपल्यानंतर दुसरा श्वास घेण्यापूर्वी सुखकर कालावधीसाठी मस्तकातील संवेदना, प्राणाची संवेदना, त्या प्राणाला तेथे व्यान म्हटलं जातं, तर त्या व्यानाची संवेदना अनुभवावी. त्यानंतर श्वास हळुवारपणे घेणे सुरू असताना म्हणजे अपानाचा म्हणजे घशापासून खाली मूलाधार चक्राकडे वाहणारा प्रवाही संवेदनेचा अनुभव शब्दरहिततेने घ्यावा. श्वास घेऊन झाल्यावर श्वास हळुवारपणे सोडताना पुन्हा वरील प्रमाणे ओंकाराचे दुसरे आवर्तन सुरू करावे, असं छांदोग्य उपनिषद 134 ते 136 मध्ये सांगितलेलं आहे. हळुवारपणे श्वास घेणे व सोडणे हळुवारपणे आवश्यक आहे. प्राण अपान व्यानाची संवेदना अनुभवण्यामध्ये श्वासामुळे जो हलकासा ध्वनी निर्माण होत असतो, श्वास जर तुम्ही घाईने घेतलात तर श्वासाचा ध्वनी निर्माण होतो. जो
ही संवेदना अनुभवण्याच्या आड येतो. त्यामुळे संपूर्ण जे चक्र आहे, सायकल आहे ओंकाराचं, ते हळुवारपणे, श्वास हळुवारपणे घेताना आणि हळुवारपणे सोडताना अनुभवायचं आहे. तर त्याचा मग आपण हळुवारपणे घेतला तर श्वास घाईने सोडण्याचा किंवा घेण्यामुळे जो आवाज येतो, त्याच्यामुळे जो व्यत्यय येतो, तो व्यत्यय येत नाही. तर अशी ही छांदोग्य उपनिषदामध्ये विस्ताराने जी साधना सांगितलेली आहे, ती साधना आपण आता करणार आहोत. अजूनही थोडस विवेचन आपण पाहणार आहोत. आता आपल्याला ही जी साधना सांगितलेली आहे, ती साधना पुढील पृष्ठावर ओंकार साधना या शीर्षकाखाली ओवी 313 ते 316 मध्ये सांगितलेली आहे. ओवी 313 ते 316. तर ओवी 313 आहे, भ्रूलता मागिलीकडे तेथ मकाराचेची अंग ना मांडे, सडेया प्राणासाकडे गगना येता. अर्थ, ओंकाराची म्हणजे ओमची तिसरी मात्रा मकार, मचा उच्चार लांबवून भ्रूमध्यामागे नाद अनुभवत ओम हा जप वैखरीने करावा. आता आपण छांदोग्य उपनिषदामध्ये विस्ताराने पाहिलं. ही एक उत्तम साधना आहे. त्या अनुषंगाने माऊली म्हणतात, हा म सुद्धा स्वतःचे अस्तित्व तेथे मांडू शकत नाही. मकाराचेची अंग न मांडे, अर्थात हा म ज्या प्राणशक्तीमुळे भ्रूमध्याच्या मागील बाजू संवेदना नाद निर्माण करीत असतो, तो नादही चिदाकाशाच्या अनुभवापूर्वी विरून जावा लागतो. ज्या आत्मानुभवाला ओंकारातील एक मात्रा सहन होत नाही, तेथे वैखरीतील शब्द दूरच राहणार हा भाव. तर साधनेच्या दृष्टीने काय आहे, ओम म्हणताना म चा जो विरत जाणारा ध्वनी आहे, तो संपल्यानंतर अल्पावधीसाठी, सुखकर अवधीसाठी मस्तकातील संवेदना अनुभवायची आहे. आणि ती संवेदना सुद्धा संपते. आणि ती संवेदना संपली की दुसरा श्वास घ्यायचा आहे. आणि मग तो श्वास घेताना संवेदना नाकापासून मूलाधार चक्रापर्यंत जितक्या प्रमाणात अनुभवास येईल तितक्या प्रमाणात येईल. त्याला ह्या क्षणी तरी फारसं महत्व देण्याची गरज नाही. आणि श्वास सोडताना ओम हा ध्वनी वैखरीने म्हणावायचा आहे. आता इथे मी ओम म्हणेन ते आपण ऐकणार आहात, आपण सुद्धा ओम म्हणणार आहात. तो एकमेकाला आपला ओम ऐकू जाणार नाही, कारण आपण म्यूट आहात. त्यामुळे आपण म्हटलेला ओंकार इतरांना ऐकू जाणार नाही, पण आपण तो म्हणावयाचा आहे, वैखरीने म्हणावयाचा आहे. तर तो ध्वनी निर्माण झाला पाहिजे, ते आवश्यक आहे. ओम. तर अशी ही आपण आता साधना करणार आहोत. तर ही साधना आपण श्रद्धेने करणार आहोत. तर माऊलींचं स्मरण करायचं की माऊली ही साधना मला शिकवीत आहेत, ही भावना मनात आणायची. आणि ह्या ओम मुळे काय होणार आहे, तर हा ओम हा मंत्र माऊली ध्यानासाठी उपलब्ध करून देणार आहे, अशी स्वतःची मनोभूमिका ठेवायची आहे. म्हणजे हा ओम तुम्हाला प्राप्त झाला म्हणजे तुम्हाला ध्यान सोपं होणार आहे. ज्यांना ध्यानासाठी मंत्र नाही, फार कमी लोक आहेत की ज्यांना ध्यानासाठी मंत्र उपलब्ध झालेला असतो, तो सुद्धा बीजाक्षरी मंत्र असतो. ओम हा सुद्धा, पण ह्याला आपण अडीच मात्रा म्हणतो, बीजाक्षरी नाही म्हणत, अडीच मात्रा म्हणतो. पण सर्व बीजाक्षरी मंत्राचं शेवट काय असतो, विरत जाणारा म. हे साम्य आहे सर्व बीजाक्षरी मंत्रामध्ये, जे ओम मध्येही आहे. तर इथे आपण एक विषय राहून गेला, तो म्हणजे परावाणी. परावाणीचं जे महत्व आहे ते असं, पश्चंतीपर्यंतच्या आपण 3 वाणी थोड्या वेळापूर्वी विस्ताराने पाहिल्या. परावाणी म्हणजे आपण मनामध्ये शब्द न आणता
ऐकू येतं, त्याला म्हणायचं परावाणी. त्याचं सगळ्यात सोपं अनुभव आहे, आपली आई आपल्याला कोणत्या नावाने हाक मारते तो आवाज मनात आणायचा आहे. तर शांत होत जा मनाद्वारे. मी थोडा वेळ काहीही न बोलता थांबणार आहे आणि आपण मनामध्ये आपली आई कोणत्या आवाजात आपणास बोलावते तो आवाज, तो ध्वनी स्वतः मुळी सुद्धा उच्चार न करता अनुभवायचा आहे. तर शांतपणे आई आपणास ज्या आवाजात बोलावते तो ध्वनी मनात आणावयाचा आहे. तर आता आपण ओंकार साधना सुरू करीत आहोत. तर पहिली 11 आवर्तन आपण माझ्या सोबत म्हणणार आहात आणि आता विस्ताराने सांगितल्याप्रमाणे विरत जाणारा म आपण अनुभवणार आहात. म संपल्यानंतर अल्पावधीसाठी मस्तकातील संवेदना आणि त्यानंतर हळूहळू श्वास घेणे अशा पद्धतीने आपण करणार आहोत. तर माऊली स्मरण करूया. माझी माऊली. ओ आता फक्त ऐका.
ध्यान करा. ध्यान करताना माझ्या आवाजातील ओम मनात येऊ द्या. म ची मात्रा संपली की ध्यान लागते. त्या ध्यानामध्ये बसून राहा.
परत एकदा मनामध्ये ओम चा ध्वनी येऊ द्या. परत एकदा मनामध्ये ओम हा ध्वनी येऊ द्या.
परत एकदा मनामध्ये ओम हा ध्वनी येऊ द्या.
परत एकदा मनामध्ये ओम हा ध्वनी येऊ द्या. डाव्या हातावर उजव्या हाताचा तळवा हळुवारपणे घर्षण करून हळूहळू डोळे उघडा. डोळे उघडण्यात जर त्रास होत असेल तर बंद डोळ्यावरून हळुवारपणे हात फिरवा आणि हळूहळू डोळे उघडा. माऊली ओवी 314 मध्ये म्हणतात, पाठी तेथेची तो भेसळला, ते शब्दाचा दिवो मावळला, मग तयाही वरी आटू भाविंडला आकाशाचा. ओंकारापाठोपाठ ओंकारानंतर नादही चिदाकाशात मिसळला व विरून गेला, तेव्हा ओंकार शब्दाचा दिवस मावळला, पण त्यानंतर आकाशाचीही आठवणी होते. आता महाशून्याची डोही, जेथ गगनासीची ठावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा या. अस्तित्वाची अनुभूती देणाऱ्या महाशून्याच्या म्हणजे स्वरूपानुभूतीच्या डोहात आकाशाचा जेथे ठाव पत्ता थारा लागत नाही, तेथे आकाशाचा गुण असलेल्या शब्द कसा अस्तित्वात असणार? अर्थात बोलणे, वाचणे, ऐकणे, चिंतन, मनन या शब्दाद्वारे होणाऱ्या क्रियेद्वारे आत्मा अनुभवास येऊ शकत नाही. तर आज जो आपण ओंकार साधनेचा अभ्यास केला, याद्वारे ओंकार हा मंत्र माऊलींनी या ओव्याद्वारे आपणास प्राप्त करून दिलेला आहे. छांदोग्य उपनिषदाने प्राप्त करून दिलेला आहे. यानंतर जेव्हा केव्हा आपण ध्यानात बसाल आणि साधारणपणे 4-5 मिनिटाच्या नंतर आपोआप मनामध्ये ओम हा ध्वनी येऊ द्यावा आणि आवश्यकता असल्यास 2-3 वेळेस सुद्धा लागोपाठ तुम्ही हा ओम हा ध्वनी मनात आणू शकता. म्हणावयाचा नाही, मनात येऊ द्यायचा आणि मग म ही मात्रा विरत गेली की ध्यान आपोआप लागते.
ध्यान लागण्यासाठी काहीही करावयाचे नसते. ध्यान लागणे म्हणजे काहीही न करणे. त्यात जी कोणती बाधा येत असते ती बाधा ओम हा मंत्र दूर करतो असे लक्षात घ्यावे. आणि ज्यांना अजून ध्यानामध्ये बसून राहावयाचे आहे त्यांनी अवश्य ध्यानामध्ये बसून राहावे. आज आपण कोणताही गजर न करता या ठिकाणी अभ्यास वर्गाची समाप्ती करीत आहोत. त्यासाठीचा नेहमीचा मंत्र माझी माऊली.